सुनसान जंगलाचा रस्ता, गाडीत मोजकेच प्रवासी आणि कंडक्टर आणि ड्रायव्हर. रस्त्यावर एकही दिवा नाही आणि त्या गाडीच्या हेडलाईटचे दिसणारा तेवढाच उजेड. आणि त्या हेडलाईटमधून असं काही दिसलं. मध्यरात्रीच्या सुमारात रस्त्यावर एक प्रेत झोपलेलं. गाडीच्या खाली उतरावं का काय करावं माझं तर काही डोकेच चालेना. हा अनुभव एका एसटी ड्रायव्हरचा आहे. हा व्हिडिओ रात्री एकट्याने बघू नका, नाहीतर खूप भयानक भीती वाटेल. मित्रांनो, चला तर आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या गोष्टीला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर अशाच भीतीदायक घटना येत राहतात. पावसाळ्याचे दिवस, सगळीकडे धो-धो करत पाऊस पडत होता आणि रस्त्यावर चिखलही साचला होता. त्या कारणामुळे एसटी ही धीम्या गतीने चालवल्याशिवाय पर्याय नव्हता. हा अनुभव बऱ्याच आधीचा आहे. त्यावेळेस मी एसटीत नुकताच ड्रायव्हर म्हणून सिलेक्शनमध्ये झालो होतो. त्यामुळे मला रस्त्याची काही बरीच माहिती नव्हतीच. नवीनपणे माझी तारांबळ मोडायची आणि काही दिवसांनी मला अनुभव येत गेला आणि अनोळखी वाटणारे रस्ते ओळखीचे झाले. ते फक्त दिवसापुरतेच, कारण मी अजूनही रातपाळीला गेलो नव्हतो. डेपोमध्ये आम्हा कर्मचाऱ्यांचा गप्पांचा चांगला तास रंगायचा आणि ड्रायव्हर कंडक्टर हे रातपाळीचे आम्हाला काही किस्से सांगायचे. रात्रीचे म्हणे खूप भयानक प्रकार घडायचे. कधी तर म्हणे मुंडकं नसलेली बाई, तर कधी म्हणे एक माणूस त्याच्या हातात मुंडकं घेऊन उभा राहिलेला आणि कधी तर म्हणे एक बाई हातात कुऱ्हाड घेऊन थांबलेली. ते कर्मचारी त्यांचे भयानक अनुभव सांगत असे. काय रे आण्या, तुला नाही का काय याला अनुभव, असे गणेश काका म्हणाले. नाही काका, अजून मी रातपाळीला गेलोच नाही, मी म्हणालो. हे माझं वाक्य ऐकून सर्वजण शांतच झाले आणि टकामका माझ्याकडे बघू लागले. बरं, मी काय सांगतो ते ऐक. रात्रीचं कोणी एकटं दुकटं थांबल्यावर आपल्याला गाडी थांबवायची लागते, ही तर आपलं कर्तव्यच आहे. पण भूत आणि माणसात खूप फरक असतो, हे तुला ओळखाय जमलं पाहिजे. अनुभवी कर्मचारी मला काही महत्त्वाचे सल्ले देत होते. मी सर्वांचे बोलणे नीट ऐकून घेतले. रातपाळीविषयी मला थोडी मनात कुतूहलही आणि भीतीसुद्धा भासत होती. आणि अखेरकार तो दिवस आलाच. तो जुलैचा महिना होता. सगळीकडे धो-धो पाऊस बरसत होता आणि तो विजांचा गडगडाट कानावर पडत होता. आता रात्रीचे 8 वाजले होते. आता पाऊसही थोडा कमी झाला होता. आता मी भिवंडी बसस्थानकातून गाडी बाहेर काढली होती. आजचा नाईट रूट भिवंडी ते करमाळा होता. एसटीचा टाईम 7चा होता, मात्र पावसाच्या कारणामुळे एसटी ही 8:15च्या दरम्यान बाहेर काढण्यात आली. एसटीत जेमतेम 5-6 प्रवासी होते. मी एसटी चालवत होतो आणि माझ्या सोबतीला होता रम्या, म्हणजेच रमेश. तसं तर आम्ही दोघं मित्रच होतो, कारण आमच्या दोघांनीही सोबतच रजू केला होता. पण त्याला 1-2 नाईटचा जास्त अनुभव होता. रमेशने सर्वांचे तिकीट काढले व माझ्या बाजूला येऊन कॅबिनमध्ये विरुद्ध सीटवर येऊन बसला. भिवंडी सोडून आम्हाला 1-2 तास झालेच होते आणि आम्ही आता मेन हायवेला येऊन पोचलो होतो. पण पावसामुळे कुठे कुठे खड्डे पडले होते आणि त्या खड्ड्यात पाणी साचलेलं आणि त्या पाण्यामुळे चिखल झालेला. त्याच्यामुळे मी एसटीची स्पीड कमीच केली आणि कमी गतीतच आम्ही जात होतो. आता अंदाजे मध्यरात्री झाली असावी आणि सगळ्या रस्त्यावर काळोख पसरलेला आणि रस्त्यावर एकही दिवा नव्हता. फक्त एसटीच्या हेडलाईटचा उजेड रस्त्यावर पडलेला आणि मी तेवढ्यातच खिडकीतून आजूबाजूला बघत होतो. माझ्या तोंडावर गारगार हवा लागत होती आणि पाण्याचे शिंतोडे, पाण्याच्या कारणामुळे झाडावर पाणी साचलेलं आणि सगळीकडे भन्नाट काळोख होता.
आता आम्ही मध्ये जंगलात होतो, कारण आजूबाजूला झाडीही खूप दाट होती. मी रमेशकडे बघितलं तर रमेश तंबाखू चोळत होता आणि एकट्यातच काहीतरी गुणगुण करत होता. त्याला कुठलंच टेन्शन नसेल असं करत होता. मी एस टी चालवतच होतो. तितक्यात मला जाणवलं की एस टीच्या समोरून कोणीतरी धावत गेलंय. मी एस टीच्या हेडलाईटमधून त्याला बघण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता समोर कुठलीच आकृती दिसत नव्हती. थोड्या वेळासाठी मी तर खूपच घाबरलो होतो, मात्र मी स्वतःला सावरलं. रम्या अजूनही त्याच्या तालात होता. मी पुढे एस टी चालवतच होतो. तितक्यात मला रस्त्यावर रक्ताचे थेंब दिसू लागले. आता तर माझी सहनशक्ती संपलीच होती. आता मी रमेशला आवाज देऊ लागलो, रमेश, ए रमेश. रमेशने काय म्हणण्याच्या अगोदर मी त्याला समोरचं दृश्य दाखवलं. रम्याची तर आता झोपच उडाली होती. त्याने तोंडातून तंबाखू काढून खिडकीच्या बाहेर फेकला आणि खिडकी लावून घेतली आणि मला सुद्धा खिडकी लावायला सांगितली. चल चल, काय नाही होत, रम्या धीर देत म्हणाला. फक्त गाडी जरा हळू चालव. आता गाडी हळू पुढे पुढे जात होती आणि आता ते रक्ताचं थेंबाचं स्वरूप आता सड्यामध्ये रूपांतर होत होतं. आणि काही वेळ पुढे गेल्यानंतर एक प्रेत रस्त्याच्या मधोमध पडून होतं आणि त्याच्या अंगावर ढवळा कपडा झाकलेला. त्याचे खालून पाय उघडेच दिसत होते. त्या प्रेताच्या काही अंतरावर मी एस टी थांबवली आणि पुढे काय करावं मला काही कळेनाच. मी रम्याकडे पाहिलं तर रम्या भीतीने कडकड काकडत होता. रमेश, काय करू, लवकर सांग पटकन, मी असं लडक्या स्वरात म्हणालो. मला नाही माहीत. त्याच्या स्वरात भीतीचे कंपन जागत होते. रम्या म्हणाला, कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला असेल. गप्प रे तू. जर त्याचा ॲक्सिडेंट झाला असता तर त्याच्या अंगावर ते कपडा कोणी झाकला? आणि त्याचे पायसुद्धा बघ कसे दिसतात. काय वाटते तुला, माणूस आहे का तो? रम्या काही वेळ थांबला आणि म्हणाला, बरं एक काम कर, गाडी रस्त्याच्या खाली टाक आणि तिकडून काढ. मला त्याचा विचार पटला आणि मी गाडी थोडी रिव्हर्स घेतली आणि खालच्या पट्ट्यात टाकली. आता गाडी हळूहळू पुढे जात होती आणि गाडी पुढे काढत असताना माझी अर्धी नजर त्याच्यावरच होती आणि मला असं जाणवलं की ते मृत्यावस्थेचं शरीर उठून बसतंय आणि त्याचे चित्रविचित्र पाय हलत आहेत. अरे, रम्या म्हणाला, ए बाबा, गाडी काढ, पुढे घे. असा रम्या जोरजोरात रडत रडत म्हणू लागला. मी काहीच वेळ न घालवता गाडी रस्त्याच्या साईडची वर घेतली आणि भरवेगात गाडी पुढे जाऊ लागली. मी जराशेही मागे वळून बघितले नाही. आता काही वेळ झालता आम्ही भरवेगात जात होतो. आता रम्याही रिलॅक्स झाला वाटत होता. त्यानेही तंबाखू चुना चोळत बसला होता. मी तर अजूनही थरथरत होतो. त्या थंड वातावरणातही माझ्या अंगावर चांगलाच घाम फुटलेला. अंगावरचे शहारे अनेकही होते. राऊंड राऊंड ते प्रेत डोळ्यासमोर येत होतं. त्याचे ते पाय आणि तो उठत होता तो विचित्र, तेवढा भयानक थरार आणि तेवढ्या जवळून मी डोळ्याने अनुभवला होता. माझं तर गाडी चालवण्यात लक्षच नव्हतं. सारखं सारखं वाटायचं ते प्रेत इष्टीसमोर येऊन झोपलंय आणि आपण त्या प्रेताहून इष्टी चालवतोय. अरे, नीट गाडी चालव ना, तो ट्रक ठोकला असता आपल्याला आता. बरोबर. रम्याचं बोलणं ऐकून मी थोडं भानावर आलो होतो आणि इष्टी चालवत होतो. ती रात्र माझ्यासाठी खूप भयानक होती. पहाटेच्या सुमारात एस टी ही करमाळा स्टेशनवर पोहोचली होती. मी आणि रम्याही रात्रीच्या प्रकाराने खूप भयभीत झालो होतो. या घटनेनंतर आम्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या गप्पा काही आठवड्यानंतर रंगल्या होत्या आणि हा माझा अनुभव मी सर्वांना सांगितला. माझा अनुभव ऐकून सर्व थक्क झाले होते.